देशाचा युवक जगाच्या विकासाला वेग देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकात म्हैसूर येथे सांगितलं। भारताच्या यशोगाथेमागे युवकांचं सामर्थ्य असल्याचं पंतप्रधान म्हणाले। भारत आज कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये, तंत्रज्ञानामध्ये युवकांमुळे नवा अध्याय लिहितोय। आजचा युवक अंतराळ क्षेत्रातही नाव कमवत आहे, देशाच्या स्टार्टअप क्रांतीसाठी पुढाकार घेत आहे। आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया यासारख्या अभियानांच्या यशामध्ये देशाच्या युवकांचं सामर्थ्य असल्याचं पंतप्रधान म्हणाले। स्वामी विवेकानंदांनी ज्या भारताचं स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण करण्याची जबाबदारी आजच्या पिढीवर असल्याचं त्यांनी सांगितलं। स्वामी विवेकानंद जी की प्रेरणा थी शिव ज्ञाने जीव सेवा, यानी जीव की सेवा ही शिव की सेवा है। हमें इस विवेका स्मारक में इसलिए ऐसे युवाओं को गढ़ना है जिनके लिए समाज और राष्ट्र के हित, गरीब वंचित के दुख अपने सुख दुख से ऊपर हो, जिन युवाओं के लिए राष्ट्र प्रथम ही सर्वोपरि मंत्र हो, मां भारती की सेवा ही जिनका जीवन लक्ष्य हो। साथियों, स्वामी विवेकानंद जी युवाओं की शिक्षा को राष्ट्र निर्माण का मजबूत आधार मानते थे। भारत के युवा ने एक लंबी यात्रा तय की है। भारत का जो युवा कभी जंजीरों में था, आज वो युवा दुनिया के विकास को गति दे रहा है। कर्नाटकात म्हैसूर इथल्या श्री रामकृष्ण आश्रमातल्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलं। देश क्रीडा क्षेत्राला महत्त्व देत असून खेलो इंडिया, युवा क्रीडा स्पर्धा यांच्या आयोजनातून देशातल्या युवकांना आपल्या क्रीडा प्रतिभेचं दर्शन घडवण्याची संधी मिळतेय। या अभियानांचा परिणाम म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचे युवक अभिमानास्पद कामगिरी करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले।